खरं तर आज अजिबात मूड नाही आहे माझा. बिलकुल बोलावंसं वाटत नाही आहे. काहीच कामही करावंसं वाटत नाही आहे. पण करावं लागणार आहे. मूड नसला तरी स्वयंपाक करावाच लागणार आहे. घरातली कामं करावीच लागणार आहेत. कोणी आलं तर त्याच्याशी बोलावं सुद्धा लागणार आहे. आणि काही कामं असतील बाहेरची तर बाहेरची कामं सुद्धा मला करावीच लागणार आहेत. पण मूड नाही आहे, काय करू? बघा, सगळ्यांची ही एक वेळ कधीतरी येतेच की आज मूड नाही आहे आणि मला आज काही करायची इच्छा नाही, मला काही बोलायची इच्छा नाही, कोणाच्या सोबत बसायची सुद्धा इच्छा नाही, असं बऱ्याचदा आपलं होतं. आणि त्यामुळे काय होतं की आपला जो हा मूड असतो, हा मूड इतका शेफारतो, ज्याला आपण म्हणूया की शेफारणं. म्हणजे एखाद्या लहान मुलाला नाही का आपण प्रत्येक गोष्ट मागितलेली देत असतो आणि मग ती प्रत्येक गोष्ट त्याला दिली किंवा तो जास्त शेफारतो. त्याला असं वाटतं की आपण मागितलेली प्रत्येक गोष्ट आई आपल्याला देते, मग आता अजून आईला मागा, अजून आईला मागा, अजून आईला मागा. त्यामुळे एखाद्या गोष्टीची जर पूर्तता आपण करत गेलो तर त्या गोष्टीची सवय लागते. मग ते मन असो किंवा एखादी व्यक्ती असो किंवा लहान मुलं असो. म्हणूनच आपण सवय कशी लावतो त्याच्यावरती फार अवलंबून असतं. माझा आज मूडच नाहीये, स्वाभाविक आहे. मूड आहे तो, आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने मूड हा प्रत्येकाचा जात असतो. आता मूड का जातो, तर मूड ह्यासाठी जातो की आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत नाहीत आणि म्हणून मूड जातो. परंतु प्रत्येक जर गोष्ट आपल्या मनासारखी घडायला लागली आहे तर मग आपल्यामध्ये आणि ईश्वरामध्ये काय फरक राहिला? काहीच फरक राहणार नाही. ईश्वराने एक आपली काठी आपटली की लगेच धुनी निघतो. तसं आपण काठी आपटली की आपला मूड चांगला होतो असं होणार आहे का? असं होणार नाहीये. असं कधीच होत नसतं. त्याच्यामुळे मूड जाणार, अशा काही घटना घडत असतात की ज्यामुळे आपला मूड नाही राहत, ज्यामुळे आपल्याला कोणाशी बोलावंसं वाटत नाही, उदास उदास वाटतं आणि खूप नर्वसनेस आपण फील करतो. कधी त्या घटना आपल्या घरातील असतील, कधी काय त्या घटना आपल्या आजूबाजूला घडलेल्या असतील. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यामुळे आपला मूड जातो आणि कितीही जरी म्हटलं तरी तो येत नाही. परंतु अशा मूडला आपण कसं सांभाळायचं आणि कसं हाताळायचं हेच आज आपण बघणार आहोत. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. तर हा जो मूड आहे हा आपण सांभाळायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर याच्यामध्ये फक्त 4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय की आपला जो मूड आहे ह्याचे अजिबात लाड पुरवायचे नाहीत, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा जो मूड आहे ना ह्याला उचलायचा आणि वर खुंटीवर टांगून द्यायचा, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट ही आहे की ह्या मूडला स्विंग नाही होऊ द्यायचं, हेलकावे अजिबात घेऊ द्यायचे नाहीत. आणि चौथ्यात सगळी महत्वाची गोष्ट ही आहे की हा जो मूड आहे ह्याला आपण काबूत ठेवायला शिकवायचं, जसं आपण लहान मुलांना म्हणतो ना तसंच. तर आता पहिली गोष्ट म्हणजे आहे की हा जो मूड आहे ह्याचे फार लाड नाही करायचे. म्हणजे आता काय करायचं, आपण नेहमीच बघा आज मूड नाही, जाऊ दे मी बसलेच. मग आता आपण खूप वेळ असं नुसतं बसून राहतो बघा, काहीच काम करत नाही, पण नुसते बसून राहतो. मग अशाला असं वाटतं की आपण बसतोय बसतोय बसतोय, पण उलट काय होतं माहितीये का, अशा बसण्यामुळे आपल्या डोक्यामध्ये अधिक ते विचार जास्त यायला लागतात. म्हणजे ज्या गोष्टीने आपला मूड गेलेला असतो तेच विचार आपल्या डोक्यात जास्तीत जास्त यायला लागतात आणि मग पुन्हा पुन्हा त्या विषयांची पुनरावृत्ती आपल्या विचारांमध्ये होते आणि मग त्यामुळे आपले विचार प्रदूषित होतात आणि ते प्रदूषित झालेले जे विचार आहेत ते पुन्हा आपल्याला त्रास द्यायला लागतात. आणि म्हणून आपल्या मूडचा जास्त विचार न करता, त्याचे लाड न करता आपण आपलं काम करत राहायचं, कार्यरत राहायचं, जेही काम असेल. मग शेवटी त्या मूडला कळतं की नाही आपल्याला आता काम करायचं, आणि हळूहळू काय होतं, त्या विचार आपल्या डोक्यातले जे असतात ते स्वयंपाक होतात आणि मग निघून जातात. मग आपलं कामामध्ये लक्ष लागायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मूडला अजिबात लाडावून ठेवायचं नाही. नाही मूड गेल्यानं जाऊ देत, आपण काम करत राहायचं. दुसरं काय सांगितलं मी, मूडला उचलायचं आणि खुंटीवर ठेवून द्यायचं. इतकं सगळं करून सुद्धा जर मूड ऐकत नसेल आपलं, म्हणत असेल की नाही नाही मी करतेय कामं पण माझ्या डोक्यात तेच विचार येत आहेत, अजूनही तेच माझ्या विचार, म्हणजे काम करताना सुद्धा
सांगूनही पुन्हा तेच तेच विचार मनात यायला लागले तर मग आपलं कामात लक्ष लागत नाही. म्हणजे काम तर आपण करतोय, म्हणजे यंत्रवत आपण काम करतोय, परंतु त्या कामामध्ये आपलं मन नाही. ज्याचा आपण मूड हे नाव ठेवलेलं आहे ते मन अजिबात नाही आहे. तर असं जे हे मन आहे, तर हे मन आपण उचलायचं आणि त्याला खुंटीवर ठेवायचं, 2 थपडा मारायच्या आणि शांत करायचं. त्याला म्हणायचं गपचूप बस, मला माझी कामं करायची आहेत. बिलकुल तुझं मूड मध्ये मध्ये आलेला मला चालणार नाही. तुझे जे काही मनातले विचार असतील तू खुंटीला टांगून ठेव. असं आपणच आपल्याच मनातल्या मूडला सांगायचं. म्हणजे ही सवय आपण स्वतःला अशी लावून घ्यायची की मूड नाहीये वगैरे असं चालणार नाही. काम तर करायचं. तर तुम्हाला ऑफिसचं काम आहे, तिथं माझा मूड नाहीये असं बॉसला सांगून चालणार आहे का? नाही. तुम्हाला तिथं काय करावं लागणार आहे, तुम्हाला किती झालं तरी तुमचा मूड आणून तुम्हाला काम करावंच लागणार आहे ऑफिसचं. तुम्ही जर चांगलं काम केलं नाही तर बॉसचा ओरडा खावाच लागेल. आणि जेव्हा बॉसचा ओरडा खावा लागेल तेव्हा मग त्याची इतकी वाईट गोष्ट कुठलीच असणार नाही, मग तर आणखीन मूड जाऊ शकतो. म्हणून त्या मूडला उचलायचं आणि खुंटीवर टांगून ठेवून द्यायचं आणि त्याला 2 थपडा मारायच्या. अशा पद्धतीने त्या मूडला आपण बाजूला ठेवून द्यायचं. तिसरं मी काय सांगितलं की तुमच्या मूड्सना स्विंग होऊ द्यायचं नाही इकडं तिकडं. जिथे आहे तिथं जागेवर बस. हेलकावे येऊ द्यायचं नाही. कधी ह्या गोष्टीमुळे मूड गेला, कधी त्या गोष्टीमुळे मूड गेला. असे सारखे जर मूड तुमचे प्रत्येक गोष्टीने जायला लागले तर मग तुमचा कशातच मूड लागणार नाही, कशातच मन लागणार नाही. म्हणजे तुमचा आधीच मूड नाहीये बरं का. त्यात आणखीन काय आहे की शेजारची तुमची बसलेली जी पार्टनर आहे तुमच्या केबिनच्या बाजूला, ती काहीतरी वेगळंच सांगते, त्याच्याने आणखीन मूड जातो. मग झालं मूड. म्हणजे एक जो मूड होता तो गेलाच होता, अजून परत दुसऱ्यांदा ह्या बाईच्या सांगण्यामुळे मूड गेला. त्यानंतर थोड्या वेळाने परत तुम्ही बॉसच्या केबिनमध्ये जाता, बॉसने बोलवलं म्हणून. बॉस आणखीन तुम्हाला काहीतरी वेगळंच बोलतो, हे काम का केलं नाही याच्यावरून झापतो. तर आता त्याच्यावरून झापल्यानंतर परत तुमचा मूड जाणार, बरोबर. म्हणजे 1 मूड, 2 मूड आणि 3 मूड. तर असे किती प्रकार झाले आता? मूड्सचे स्विंग होण्याचे 3 प्रकार झाले. आता ह्या 3 प्रकारांमध्ये तुमचा मूड तुम्ही कसा सांभाळणार? म्हणजे सगळ्या गोष्टींचा तुमच्या मनामध्ये असा एक केऑस होतो, गोंधळ, कलकल माजते. मी ह्या मूडचा विचार करू की मी ह्या मूडचा विचार करू की मी त्या मूडचा विचार करू? मला सगळेजण असं म्हणाले, माझं काय चुकलं? इतका सगळा विचारांचा गोंधळ तुमच्या मनात माजतो, काहूर तुमच्या मनात माजतो आणि तुम्हाला आणखीन असलेला थोडाफार जो मूड आहे त्याला तुम्ही जो प्रयत्न करत असता की त्याला खुंटीला टांगायचं, त्याच्यात आणखीन 2 मूड्सची भर होते. त्याच्या खुंटीवर टांगणं तर लांबच, पण त्या मूड्सचा भर पडल्यामुळे आणखीन मनाचा गोंधळ होऊन नुसतेच असे बसून राहतात. परत टेबलावरती कागद पडलेत, फाईल पडली आहे, पेन पडलेला आहे, पण तुम्हाला काहीच सुधरत नाही. घरामध्ये सगळी कामं पडलीत, भाजी व्हायची, पोळी व्हायची, कुकर व्हायचं आहे, पण माझा मूडच नाही आहे. काल बॉस असं म्हणला, ती काल तसं म्हणाली, ही काल असं म्हणाली, मूडच नाही. झालं. म्हणजे हे जे मूड्स आहेत सतत असे स्विंग होतात. नाही, मनाला स्थिर ठेवायचं. होणार आहे. जग आहे, जगात माणसं आहेत, तर जग रहाटी आहे की जगातली माणसं तुम्हाला बोलणारच, आणि तो त्यांचा हक्कच आहे बोलणं. ते किती मनावर घ्यायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून तुमचा जो मूड आहे तो तुम्ही स्विंग होऊ देता कामा नाही. त्याला असं हलू नाही द्यायचं. पहिला मूड जो आहे त्याला बाजूला ठेवायचा. दुसरा मूड त्याला म्हणायचं की ठीक आहे, झालाय, काय हरकत नाही, हो बाजूला, एवढं काही फार विशेष घडलेलं नाही, असं त्या मूडला सांगायचं. तिसऱ्या मूडला म्हणायचं ठीक आहे, बॉस बोलला बरोबर आहे ना, माझं चुकलं तर बॉस तर बोलणारच आहे, त्याही मूडला उचलायचं बाजूला ठेवून द्यायचं. त्याला म्हणायचं शांत बस. अशा प्रकारे तुमचे जे मूड्स आहेत, जे स्विंगिंग आहेत, त्या स्विंगिंग मूड्सना ताब्यात ठेवायला पाहिजे. म्हणजे त्याला समजावून सांगायचं की चला व्हा बाजूला, काही गरज नाही. तर चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी हा सांगितला की मूड्सना ताब्यात ठेवायला शिका. तुमच्या मुठीत पाहिजेत. ही जी तुमची मूठ आहे ना, या मुठीत ते बंद पाहिजेत, बंद. तर तुमच्या मुठीमध्ये तुमच्या मूडला बंद करण्याची एक ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. तर ती ताकद कशी मिळवायची? तर ती ताकद बऱ्याच गोष्टींनी मिळते. हा जो एक नियंत्रण आपण मनावर ठेवतो, हे नियंत्रण तुम्हाला अनेक गोष्टींनी मिळतं. ते काय असं आभाळातनं खाली पडत नाहीये किंवा लगेच तुम्हाला असं समोर बोर्ड दिसत नाही की हा आता तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचे सगळे मूड्स त्या बॉक्समध्ये घाला आणि बंद करा म्हणजे झालं कंट्रोल, असं नाही होत.
हे मूड्स कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची दिनचर्या. तुम्ही दिनचर्या तुमची कशी सुरुवात करता, सुरुवात दिवसाची कशी होते हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठणं खूप गरजेचं आहे. लवकर उठा. सकाळी लवकर उठल्यानंतर कमीत कमी 10 मिनिटं ध्यान लावून बसा. ध्यान लावायचं म्हणजे काय करायचं, मनातल्या सगळ्या गोष्टी वाईप ऑफ करून टाकायच्या आणि मन कशावर केंद्रित करायचं तर तुमच्या श्वासावर केंद्रित करायचं. मन श्वासावर केंद्रित केल्यानंतर तुमच्या मनातले जे सगळे विचार आहेत ते निघून जातात आणि मनात श्वासावर केंद्रित झाल्यानंतर फक्त श्वास आणि आत बाहेर ये जा करतं एवढंच आपल्याला कळतं. म्हणजेच मन श्वासावर केंद्रित ठेवायचं, म्हणजेच त्याला ध्यान म्हणतात. ह्याच्याचमुळे तुमच्या मनातले सगळे विचार वाईप ऑफ होतात. जे काही आधीचं घडलेलं असतं ते सगळं निघून जातं. दुसरं म्हणजे तुम्ही थोडासा, जास्त नाही, हलकासा व्यायाम करा. हलकासा व्यायाम करा. तुम्हाला जेवढा जमेल तेवढा करा. सकाळची घाईची वेळ असेल तरी हरकत नाही. किंवा मग तुम्ही कुकर लावलाय, कुकर लावताना सुद्धा तुम्ही हात वारे असे थोडेसे एरोबिक्स करू शकता. तिसरं म्हणजे असं आहे की प्राणायामाला फार महत्त्व आहे, परंतु त्याच्यामध्ये ओंकाराला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तुम्ही ओंकार म्हणायचा. असे 5 ओंकार तुम्ही फक्त म्हणा. तुमच्या ज्या ओंकाराच्या त्या लहरी असतात त्या थेट मेंदूपर्यंत पोचतात आणि त्या मेंदूला पोचल्यानंतर तिथे एक अशी जी पोकळी निर्माण झाली असते त्याच्यामध्ये शांतता निर्माण होते आणि तुमचं मन प्रचंड शांत होतं. त्यानंतर तुमची बाकीची जी दिनचर्या आहे, तुम्हाला जर जमत असेल, कुठे जाण्याची घाई नसेल तर तुम्ही वॉक घेऊ शकता. जास्त नाही, 15 मिनिटं सकाळचा वॉक घ्या. त्याचं तुम्हाला उन्हामधलं डी व्हिटॅमिन तुम्हाला मिळतं. या सगळ्या मिनरल्सची, व्हिटॅमिन्सची आपल्या शरीराला गरज असते. ह्याची कुठेतरी कमतरता पडते आणि म्हणून आपलं जे मन आहे त्याचे जे हे मूड्स असतात हे असे कुठेही वाहत जातात. तर ते वाहत जाऊ नये म्हणून हे सगळं करायचं. तर मूडला कसं कंट्रोलमध्ये करायचं तर ते असं कंट्रोलमध्ये करायचं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, आवडला नसेल तर नका करू. शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती तुम्हाला नक्की मिळेल. धन्यवाद.